दादा, कशा संदर्भात आपलं उपोषण आहे? सर, माझं नाव ज्ञानोबा अंकोबा पवार, सेवानिवृत्त शिक्षक आहे. आता निवृत्ती वेतन मिळावं म्हणून मी आज उपोषणाला बसलेलो आहे. याच्या मागेही मी 31 जानेवारी 28, 29, 30 जानेवारी 2025मध्ये उपोषण केलो. शिक्षण अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली की संबंधित तुमचं काम होईल की पेन्शन प्रस्ताव 8 दिवसामध्ये दाखल करण्यात येईल. तरी पण मुख्याध्यापकाने आत्तापर्यंत पेन्शन प्रस्ताव दाखल केलेला नाही. वारंवार मला शाळेत बोलवलं जात होतं. तिथून अधिकारी पण सांगितलं की शाळेत जावा तुमच्या कामासाठी. पण शाळेत गेल्यानंतर ह्यांना लेखी दिलेलं होतं शिक्षण अधिकारी की शाळेत आल्यानंतर 100% माहिती होतं की विनयभंगाची केस करते, असं दबाव होता. कोण म्हणलं हे आपल्यावर? मुख्याध्यापकाचं नाव काय आहे पूर्ण? पौळ सुमित्रा हे मुख्याध्यापक आहेत. आणि त्या वारंवार धमकी द्यायच्या की विनयभंगाची केस करते, तू शाळेत तर येऊन बघ. अरे तुरीची भाषा वापरायची. त्याच्यामुळे मी शाळा सोडून दिली. 1-1.5 वर्ष अगोदरच सोडून दिली मी शाळा. 20 जानेवारी 23पासून आतापर्यंत मी शाळेत नाही गेलं. आणि तसा मी रजेचा अर्ज, मेडिकल सर्टिफिकेट आणि शिक्षणाधिकाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे दाखल केलेला आहे. मुख्याध्याला पण रजिस्टर पोस्टानं दाखल केलेला आहे. तरी मुख्याध्यापानं शिक्षणाधिकाऱ्याचा आदेश न बाळगता तो प्रस्ताव माझा तसाच ठेवून दिलेला आहे. म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट दाखल केलेलं नाही. त्याच्यामुळं माझं आणखीन पेन्शन रगडलेलं आहे. आणि पेन्शनसाठी वारंवार पैशाची मागणी होती. 20 ते 25 लाखापर्यंत मागणी. मी ती देऊ शकत नाही. कोण मागितले आपल्याला पैसे? मुख्याध्यापक. काय त्या मुख्याध्यापकचं नाव? सुमित्रा पौळ. यांनी 20 लाख रुपये मागितले? हो, 20 लाख रुपये मागतात. त्याच्यामुळे एवढी देऊ शकत नाही. जर पेन्शन मिळालं तर काहीतरी शाळेला अनुदान दिलं असतं मी, पण ती पण नाही. आता सध्या स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी वैद्यकीय उपचारासाठी पैसा नाही. कंटाळून आता आमरण उपोषण बसलोय. आता उठणारच नाही. हां, मग काय आपली भूमिका काय असेल आणि किती जण उपोषणला बसलेत आपण? माझी पत्नी, 2 मुलं, मी स्वतः, माझे पुतण्या पण माझ्या आहेत, माझी वहिनी पण आज उपोषणाला बसलेले आहेत. मला दुसरा सोर्स नाही. शेतीबाडी थोडी आहे, त्याच्यावर माझा उदरनिर्वाह होत नाही. मी 30 वर्ष शाळेत नोकरी केली. आतापर्यंत त्याचं फळ मला हे प्रायश्चित हे आहे का म्हणतो. इमानी इथपर्यंत शाळा केली आणि शेवटी रिटायरमेंटला इतके लाखाची मागणी आपण पूर्ण करू शकत नाही. बरं, आता मग पुढील भूमिका काय असेल आपली? आता पुढील भूमिका उठायचंच नाही असं ठरवलंय. अमरण उपोषण इथंच जरी मेलं तरी चालेल, पण उठणारच नाही आता. सबस्क्राईब नाउ and press the bell icon. Never miss an update.